स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा या पाठाचा पूर्वार्ध पाहिला होता. आज आपण या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 38. सुरुवातीला पाठाचे मी वाचन करणार आहे, सर्वांनी लक्ष द्या. घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची अन गाडग्यात पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या अन पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा गोधडी. उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे, तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडून देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय? कळकळून ते म्हणायचे, बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात, ते खराटे फावडी घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो, तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे अन देहू आणि आळंदी. महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया उघडल्या. गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. पहा, मागच्या तासाला पाहिलं की वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी काय केलं? घराचा त्याग केला. घर सोडून हे सगळं विश्व हेच आपलं घर आहे असं मानून ते वावरू लागले. मग गाडगेबाबांनी घर सोडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले त्यानंतर ते कुणाच्याही घरी जेवले नाहीत. पहा, मग ते काय करायचे? भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे. मग गाडगेबाबा काय करायचे? भिक्षा म्हणजे भीक मागायचे आणि त्यांच्या हातात जे गाडगं होतं, जे मडकं होतं, त्या मडक्यात लोक जे त्यांना द्यायचे ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत.
पहा, चिंध्या घातल्या, पांघरल्या. गाडगे बाबांच्या अंगावर फाटके कपडे असायचे, पण ते कसे असायचे? स्वच्छ असायचे. झोपायला फक्त एक तरट किंवा गोधडी. तरट म्हणजे पहा, तरट म्हणजे गोणपाट. आणि ही घोंगडी, या घोंगडीचा वापर ते झोपण्यासाठी करत असत. आणि उशाला, डोक्याखाली आपण झोपताना काय घेतो? उशी घेतो की नाही? पण या गाडगे बाबांकडे ती उशी पण नसायची. मग ते काय करायचे? आपल्या हाताचा उशी म्हणून वापर करायचे. जेव्हा गाडगे बाबा लोकांकडे भीक मागायला जात असत, तेव्हा लोक आनंदाने त्यांना भीक देत असत का? नाही. काही लोक त्यांना काय म्हणत असत पहा, की तू तर चांगला धडधाकट आहेस, मग भीक का मागतोस? माझ्या घरची ही लाकडं फोडून दे, मग देतो मी तुला भाकर. मग गाडगे बाबा काय म्हणत असत त्या माणसाला, की द्या कुऱ्हाड. आणि कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. ढलप्या म्हणजे लाकडाचे तुकडे. गाडगे बाबा मग काय करत असत? त्या माणसाची लाकडे फोडून देत असत. आणि जेव्हा ते मालक घरी भाकर आणायला जात असत, तेव्हा ते बाबा काय करत असत? त्यांच्या हातात जी कुऱ्हाड होती, त्या माणसाने लाकडं फोडायला दिलेली ती कुऱ्हाड त्या ठिकाणी ठेवून ते काय होत असत? पसार होत असत. पसार होणे म्हणजे पळून जाणे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. बघा, लोकांचं चांगलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, लोकांनी चांगले गुण शिकावेत, यासाठी गाडगे बाबा काय करायचे? सतत धडपडत असायचे. आणि यामध्ये त्यांना तहान, खाणं पिणं यांची सुद्धा पर्वा नसायची. पर्वा म्हणजे काळजी. भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. ध्यास म्हणजे इच्छा, ओढ. लोकांनी चांगले गुण शिकावेत, लोकांचं कल्याण व्हावं, हीच गाडगे बाबांची काय होती? इच्छा होती. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. पहा, भरपूर असंख्य लोक गाडगे बाबांचं हे कीर्तन ऐकायला येत असत. आणि त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. गाडगे बाबांच्या पायावर गाडगे बाबांना नमस्कार करायला लोक काय करू लागले? गर्दी करू लागले. झिम्मड उडणे म्हणजे गर्दी उसळणे किंवा गर्दी होणे. गाडगे बाबांना नमस्कार करायला लोकांची गर्दी व्हायला लागली. ते कुणाला पाया पडून देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर ते तिथून पळ काढून निघून जात असत. पहा, गाडगे बाबा इतरांना नमस्कार करायचे, पण त्यांना कोणी नमस्कार केलेला आवडत नसे. त्यामुळे कीर्तन संपल्यानंतर असंख्य लोक त्यांना नमस्कार करायला येत असत. म्हणून गाडगे बाबा काय करायचे? तर कीर्तन संपले रे संपले की आरतीला जेव्हा सुरुवात व्हायची त्याच्या अगोदर गाडगे बाबा त्या गर्दीतून पळ काढत असत. पळ काढणे म्हणजे पळून जाणे. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही. गाडगे बाबा लोकांना काय सांगायचे? की मला नमस्कार करून उपयोग नाही, तर लोकांनी काय केले पाहिजे? सद्गुण शिकले पाहिजे. सद्गुण म्हणजे चांगले गुण. लोकांनी चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. कीर्तनात ते सांगायचे काय? पहा, गाडगे बाबा जे कीर्तन करायचे आणि त्यांच्या कीर्तनाला किती लोक यायचे? 10,000 लोक यायचे. मग या कीर्तनात गाडगे बाबा काय सांगायचे? की ते लोकांना कळवळून सांगायचे की बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. गाडगे बाबा आपल्या कीर्तनात लोकांना काय सांगायचे? की आपणच आपले भले केले पाहिजे. भले म्हणजे चांगले. आपणच आपलं कल्याण केलं पाहिजे. देव हा काय आहे? आपल्यातच आहे आणि त्याला तुम्ही जाग करा. इतरांना नमस्कार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा किंवा तुम्ही दगडाची पूजा न करता
माणसांची पूजा करा, कारण देव हा कशात आहे, कुणात आहे, तर आपल्यातच आहे आणि त्याला तुम्ही जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. म्हणजेच काय, पायाखाली घालणे म्हणजे फिरणे, हिंडणे. आपणच आपले भले केले पाहिजे, देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गाडगेबाबा काय करायचे, अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये फिरत राहायचे. बाबांचा एक नियम होता आणि तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. पहा, गाडगेबाबांनी एक नियम केला होता आणि तो नियम त्यांनी शेवटपर्यंत पाळला. तो नियम कोणता होता? पहा, गाडगेबाबा ज्या गावात जायचे, आपण पाहिलं की गाडगेबाबा एका गावी राहायचे का? नाही, तर कीर्तन भजन करत ते अनेक गावामध्ये फिरायचे. आणि त्या गावात गेल्यानंतर गाडगेबाबा काय करायचे, त्या गावात गेल्यानंतर गाडगेबाबा प्रथम त्या गावातील लोकांकडून खराटे, फावडी आणि घमेली मागवत असत. खराटे म्हणजे पहा, खराटे म्हणजे झाडू, घमेले आणि फावडी काय करत असत गाडगेबाबा, त्या लोकांकडून मागवत असत आणि पूर्ण गावाची स्वच्छता ते करत असत. गाडगेबाबांनी हातात झाडू घेतलेली पाहून अन्य त्या गावातील जे अन्य लोक होते ते लोक सुद्धा त्या साफसफाईच्या कामात गाडगेबाबांना मदत करत असत. आणि जेव्हा गाडगेबाबा त्या गावाची स्वच्छता करत असत तेव्हा त्या गर्दीत जेव्हा कोणी त्यांना पाया पडायला येत असे तेव्हा पहा, गाडगेबाबा काय करत असत, गर्दीतून कोणी पाया पडायला आला तर गाडगेबाबा त्यांना तडाखा देत असत. तडाखा देणे, मार देणे. तडाखा म्हणजे हाताचा मार. गाडगेबाबा त्यांना हाताचा मार देत असत, हाताचा एक फटका देत असत आणि काय म्हणत असत की तुम्ही स्वतः काम करत नाही आणि इतर कोणी करत असेल तर असे आडवे येऊन पडता. पहा, आपलं हे गाव आता किती सुंदर दिसत आहे. पुढे पहा, तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे, देहू आणि आळंदी. पंढरपूर पाहिलंय तुम्ही? पंढरपूर येथे काय आहे? पहा, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे काय आहे, एक तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे काय आहे, कुणाचं मंदिर आहे? अगदी बरोबर, विठ्ठलाचं प्रसिद्ध मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायातील जे लोक आहेत ते या विठ्ठलाच्या दर्शनाला दरवर्षी तेथे जातात. त्यानंतर नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. त्यानंतर पहा, देहू हे काय आहे, संत तुकारामांचे गाव आहे. आणि आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांची काय आहे, समाधी आहे. तर ही सर्व काय आहेत, तीर्थक्षेत्रे आहेत. तर लेखक काय म्हणतात पहा, की महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला काय दिसेल की गाडगेबाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबांनी लोकांनी दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी कधीही वापर केला नाही. त्यांची एकच इच्छा होती की समाजातील जे दरिद्री, दुःखी, अनाथ, अपंग लोक आहेत त्यांचं काय व्हावं, कल्याण व्हावं. आणि त्यासाठी ते सतत प्रयत्न करत राहायचे. धर्मशाळा म्हणजे ज्या ठिकाणी लोकांच्या राहण्याची मोफत व्यवस्था होते हे ठिकाण. पूर्वीच्या काळी अशा धर्मशाळा असंख्य असायच्या. आणि मग हे जे प्रवासाला निघालेले लोक असायचे ते रात्र झाली की त्या ठिकाणी राहून दुसऱ्या दिवशी मग त्यांचा पुढील प्रवास करायला सुरुवात करायचे. काही नद्यांवर घाट बांधले. घाट म्हणजे नदी किनाऱ्यावर जे पायऱ्यांचं बांधकाम केलेलं असतं त्याला म्हणायचं घाट. पहा, आपल्या जगबुडी नदीवर आहे ना घाट, ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्याला म्हणायचं घाट.
पाणपोया उघडल्या. पाणपोया म्हणजे सार्वजनिक पाणी पिण्याचं ठिकाण, त्याला म्हणायचं पाणपोई. अनाथ, गरीब व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. सदावर्ते म्हणजे अन्न मिळण्याचं ठिकाण. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. पहा, गाडगेबाबांनी समाजातील सर्व लोकांसाठी काही ना काहीतरी काम केलेलं आहे. ज्याप्रमाणे अनाथ, अपंग, दरिद्री लोकांसाठी काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधलेल्या आहेत, त्याचप्रमाणे समाजातील जी लहान मुलं होती किंवा ज्यांना शिक्षण घ्यायचं होतं, त्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांना शिक्षण मिळावं यासाठी गाडगेबाबांनी काय केलं आहे? अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारली. वसतिगृहे म्हणजे हॉस्टेल, ज्या ठिकाणी मुलांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते असं ठिकाण. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. समाजातील लोकांना काही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी गाडगेबाबा सतत प्रयत्न करत असायचे. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. पहा, दुष्काळ पडला, आपण पाहिलंय की दुष्काळ पडल्यानंतर काय होतं? त्या ठिकाणी तो परिसर पूर्ण उद्ध्वस्त होतो. लोकांना खाणं पिणं मिळत नाही, उपासमार होते लोकांची. आणि मग अशा वेळी एका ठिकाणी समजा दुष्काळ पडला असेल, लोक अन्नान्न झाले म्हणजे लोकांना खायला अन्न देखील मिळत नसेल, तर त्या ठिकाणी बाबा लगेच हजर व्हायचे आणि त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या खाण्याची, पिण्याची, राहण्याची ते व्यवस्था करायचे. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. पहा, बाबा स्वतः काम करायचे, स्वतः कष्ट करायचे आणि लोकांनाही सेवेची प्रेरणा म्हणजे स्फूर्ती. गाडगेबाबा जेव्हा स्वतः काम करत असत, मग त्यांना काम करताना पाहून तेथील लोकांना सुद्धा काम करण्याची इच्छा व्हायची, त्यांना देखील काम करण्याची स्फूर्ती मिळायची आणि मग उजाड गावे उभी राहायची. दुष्काळ पडल्यानंतर ते पूर्ण गाव उद्ध्वस्त होतं. ते गाव पुन्हा उभं राहावं यासाठी गाडगेबाबा त्या लोकांना मदत करायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. पहा, मग लोकांच्या मदतीने गाडगेबाबा त्या दुष्काळग्रस्त लोकांसाठी अन्नाची सोय करायचे, त्यांना घालण्यासाठी कपड्यांची सोय करायचे आणि मग लोकांच्या त्या गरजा पूर्ण व्हायच्या. त्यांनी कधी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक. पहा, गाडगेबाबांनी कधीही जात मानली नाही किंवा एका विशिष्ट जातीसाठीच ते काम करायचे असे नाही. सर्व लोकांना समान वागणूक ते द्यायचे. आणि त्यांचा देव, पहा, गाडगेबाबा देवांची पूजा करायचे नाही, तर गाडगेबाबांचा देव म्हणजे कोण होते? समाजातील जे असंख्य अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक होते, हे लोक म्हणजेच कोण होते? गाडगेबाबांसाठी देव होते. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा. तर अशा प्रकारे आज आपण स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा हा पाठ अभ्यासलेला आहे आणि या पाठातून आपण गाडगेबाबांनी समाजातील लोकांसाठी कोणकोणती कार्य केली याचा अभ्यास केलेला आहे.